बातमीपत्रामध्ये आता आपण पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या सुरुवात करूयात। शिवसेना शिंदे गटाची पहिली यादी जाहीर झाली असून त्यात यवतमाळ जिल्ह्याच्या दिग्रस विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार संजय राठोड यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आलेली आहे। शिंदे शिवसेनेच्या पहिल्या यादीत नांदगाव विधानसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा आमदार सुहास कांदे यांना संधी देण्यात आली आहे। यावेळी कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतिषबाजी करत जल्लोष केला। माझ्या विरोधात उमेदवार ठरला असून तुतारीवर असो किंवा मशालीवर उमेदवार गुलाबराव देवकर हेच आपल्या विरोधात निवडणूक लढवणार असल्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी स्पष्ट केलं। आपलं गणित चुकत नाही, मात्र तुम्ही चुकू नका असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं। अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी पदाचा अखेर राजीनामा दिलाय। यावेळी त्यांनी सुनील तटकरे यांना काही खोचक सवाल केले। उमेश पाटील शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परतण्याची शक्यता आहे। उमेश पाटील यांनी मंगळवारी शरद पवार यांच्या गाडीतून प्रवास केला। दरम्यान त्यांना पक्षामध्ये घेण्यास आमदार रोहित पवार यांनी मात्र विरोध केलाय। लवकरच महाविकास आघाडीचं जागावाटप जाहीर होईल। या जागावाटपात काँग्रेस सर्वाधिक जागा लढवणार आहे। काँग्रेस 105 ते 110, शिवसेना ठाकरे 90 ते 95 तर शरद पवार यांची राष्ट्रवादी 75 ते 80 जागा लढवण्याची शक्यता आहे। महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक ठाकरे मैदानात उतरणार आहेत। माहीम विधानसभा मतदारसंघातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे निवडणूक लढवणार आहेत। वरळी विधानसभा मतदारसंघातून ठाकरे गटाकडून आदित्य ठाकरे मैदानात आहेत, तर मनसेकडून आदित्य ठाकरेंविरोधात संदीप देशपांडेंना विधानसभेची उमेदवारी देण्यात आली आहे। मनसेकडून 45 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे। ठाणे शहर मतदारसंघातून अविनाश जाधव निवडणूक लढणार आहेत, तर कल्याण ग्रामीणमधून राजू पाटील निवडणूक लढणार आहेत, तर बेलापूरमधून गजानन काळेंना तिकीट देण्यात आले। घाटकोपर पश्चिम मतदारसंघातून मनसेनं भाजप विरोधात उमेदवारी दिलाय। घाटकोपर पश्चिममध्ये भाजपचे राम कदम यांच्याविरुद्ध मनसेचे गणेश चुक्कल यांच्यामध्ये लढत होणार आहे। महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाचा तिढा वाढेल असं वाटतंय। जागावाटपाला थोडा विलंब होतोय हे नाकारता येत नाही असं म्हणत भास्कर जाधव यांनी महाविकास आघाडीला घरचा आहेर दिलाय। आता एक मोठी बातमी, महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती समोर आलेली आहे। महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा तिढा सुटल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे। काँग्रेस 105, ठाकरे 95 तर शरद पवार गटाला 84 जागा देण्यात आल्याची माहिती मिळते। महाविकास आघाडीची आज दुपारी पत्रकार परिषद होणार आहे आणि या पत्रकार परिषदेत होणार जागावाटपाची घोषणा होण्याची शक्यता आहे। पारनेर मतदारसंघातून खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणीताई लंके यांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून एबी फॉर्म देण्यात आलाय। महाविकास आघाडीकडून राणी लंके यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झालंय। खासदार सुप्रिया सुळे आणि योगेंद्र पवार यांच्या उपस्थितीमध्ये बाईक रॅली पार पडली। या बाईक रॅलीनंतर दौंडचे माजी आमदार रमेश थोरात यांनी खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेतली। यावेळी त्यांनी दौंडच्या उमेदवारीची मागणी केली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर आहेत। या दौऱ्यादरम्यान माजी खासदार निलेश राणे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश करणार आहेत। सत्तेसाठी लोक काहीही करू शकतात याचं उत्तम उदाहरण निलेश राणे असल्याचं म्हणत आमदार वैभव नाईक यांनी निलेश राणेंना टोला लगावलाय। जनता यांना जागा दाखवेल असं वैभव नाईक म्हटले। शिवसेनेच्या पडत्या काळात आम्ही लढलो। वैभव नाईकांनी केलेल्या कामाची सर राणेंना नाही, त्यामुळे नारायण राणेंचं पार्सल परत पाठवा असं आवाहन करत परशुराम उपरकर यांनी नितेश राणेंवर टीका केली आहे। बाप एका पक्षात तर मुलगा दुसऱ्या, हे सगळं सत्तेसाठी सुरू आहे। महायुती आणि महाविकास आघाडी गलिच्छ राजकारण करते अशी खोचक टीका गजानन काळे यांनी केली आहे। राष्ट्रवादीचे नेते राजेश बेंडल यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला। गुहागर विधानसभा मतदारसंघातून लढण्यास राजेश बेंडल हे इच्छुक आहेत, त्यामुळे आता गुहागर मतदारसंघ कुणाला मिळणार याकडे लक्ष लागले। रत्नागिरीत एकही जागा काँग्रेसच्या वाट्याला येत नसल्यानं कार्यकर्त्यांनी बैठकीत उद्रेक केलाय। जिल्ह्यातील 5ही जागा लढवाव्यात अशी मागणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांनी केली आहे। आरक्षण वाचवणं हा आपला अजेंडा असून महाविकास आघाडी आरक्षण संपवण्याच्या भूमिकेत असल्याची टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे। आरक्षणाच्या बचावासाठी प्रयत्नशील असल्याचं त्यांनी बोलून दाखवलं। रविकांत तुपकरांनी क्रांतिकारी शेतकरी संघटनेची स्थापना केली आहे। बुलढाण्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत तुपकरांनी घोषणा केली। तुपकरांनी महाविकास आघाडीसोबत जाण्यास सकारात्मक असल्याचंही सुतोवाच केलं।
कर्जत जामखेड मतदारसंघातून निवडणूक लढणार नाही आणि जिंकणारही असा विश्वास राम शिंदेंनी व्यक्त केलाय। 2019च्या निवडणुकीत रोहित पवारांनी राम शिंदेंचा पराभव केला होता। आता पुन्हा एकदा रोहित पवार विरुद्ध राम शिंदे अशी लढत रंगण्याची शक्यता आहे। नांदगाव विधानसभेतून समीर भुजबळ निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत। उमेदवारी देणं हा पक्षाचा अधिकार आहे, मात्र आवश्यकता पडल्यास अपक्ष निवडणूक लढवू असा इशारा समीर भुजबळ यांनी दिलाय। आता एक मोठी बातमी, मुख्यमंत्री शिंदे आज गुवाहाटी दौऱ्यावर आहेत। उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ते कामाख्या मंदिरात जाऊन दर्शन घेणार आहेत। त्यानंतर उद्या मुख्यमंत्री शिंदे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। बंड केल्यानंतर शिंदे यांनी कामाख्या देवीचं दर्शन घेतलं होतं। मुख्यमंत्री झाल्यानंतरही त्यांनी कामाख्या देवीचं दर्शन घेतलं होतं। हडपसर विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांना उद्धव ठाकरेंनी कामाला लागण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। इच्छुक उमेदवार महादेव बाबर यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंनी या सूचना केल्या। आरक्षण वाचवणं हा आपला अजेंडा असून महाविकास आघाडी आरक्षण संपवण्याच्या भूमिकेत असल्याची टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे। आरक्षणाचा बचाव करण्यासाठी आपण आरक्षणाच्या अवतीभोवती फिरत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। आमदार भरत गोगावले यांनी महाडमधून प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे। महाडचे ग्रामदैवत श्री वीरेश्वर महाराजांच्या चरणी श्रीफळ अर्पण करून गोगावले यांनी पत्नीसह वीरेश्वर महाराजांकडे साकडं घातलं। पिंपरी चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार अण्णा बनसोडे यांना उमेदवारी दिल्यास आम्ही त्यांचा प्रचार करणार नाही अशी भूमिका 18 नगरसेवकांनी घेतलेली आहे। बनसोडेंना वाढता विरोध पाहता त्यांचं तिकीट कट होण्याची शक्यता आहे। महाराष्ट्र विधानसभेत आम्ही पूर्ण ताकदीनं निवडणूक लढवणार अशी प्रतिक्रिया एमआयएमच्या वारिस पठाण यांनी दिली आहे, तर 2 दिवसात पुढील उमेदवार देणार असल्याचंही पठाण म्हटलं। कर्जत खालापूर मतदारसंघात महायुतीला मोठा धक्का बसलाय। अजित पवार गटाचे नेते सुधाकर घारे यांच्यासह 10,000हून अधिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते महायुतीतून बाहेर पडलेत। तुमसरमध्ये शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी बंडाचा इशारा दिलाय। माजी आमदार चरण वाघमारेंना राष्ट्रवादीची उमेदवारी देऊ नये अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे। विधानसभा निवडणुकीसाठी आमचे उमेदवार निवडीचं काम सुरू आहे आणि नावं अंतिम करण्यासाठी अंतरवाली सराटीमध्ये उद्या मनोज जरांगे बैठक घेणार आहेत। बाबा सिद्दीकींवर हल्ला करण्यापूर्वी आरोपींनी पलासदरी गावाजवळील जंगलात जाऊन शूटिंगचा सराव केल्याचं पोलीस तपासात उघड झालंय। आरोपींनी झाडावर गोळी झाडून सराव केला होता। महाविकास आघाडीचं जागावाटप जाहीर झालं नाही, त्यातच महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शेतकरी कामगार पक्षानं 5 उमेदवार जाहीर केले। विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात महायुती, महाविकास आघाडी, परिवर्तन महाशक्तीनंतर आता 4थ्या आघाडीची घोषणा करण्यात आली आहे। दरम्यान आरक्षण धोक्यात आहे असं सांगत आनंदराज आंबेडकर यांनी प्रकाश आंबेडकर यांनाही सोबत येण्याच्या प्रश्नावर भाष्य केलंय। गणेशोत्सव, नवरात्रोत्सवानंतर यंदाची पोलिसांची दिवाळी निवडणुकीच्या बंदोबस्तात आणि धावपळीत जाणार आहे। पोलिसांच्या रजा आणि सुट्ट्या 25 नोव्हेंबरपर्यंत रद्द करण्यात आल्या। मुंबईतील रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामांना अद्याप वाहतूक पोलीस विभागाचं ना हरकत प्रमाणपत्र मिळालेलं नाहीये आणि त्यामुळे संबंधित कामं निवडणुकीनंतरच सुरू होणार आहेत। राज्यात सध्या सुरू असलेला पाऊस आता विश्रांती घेणार असून या मान्सूनची सांगता ऑक्टोबर अखेर होणार आहे, त्यामुळे लगेच थंडीची चाहूल महाराष्ट्रात लागण्याची शक्यता आहे। दिवाळी अवघ्या 10 दिवसांवर आली असून राज्यातील काही भागात अवकाळी पाऊस पडतोय। त्याचा फटका फटाके व्यवसायाला बसत असून किरकोळ विक्रेते फटाके घेण्यासाठी येतच नसल्यानं घाऊक व्यापारी चिंतेत आहेत। राज्य सरकारनं दिवाळीमध्ये होणारी हंगामी भाडेवाढ रद्द करून प्रवाशांना दिलासा दिला, मात्र त्यात एसटी महामंडळाला अंदाजे 100 कोटी रुपयांच्या महसुलाला मुकावं लागणार आहे। परिणामी कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनसला मुकावं लागणार असून शासनानं एसटीचे झालेलं नुकसान भरून द्यावं अशी मागणी करण्यात येते। पुण्यातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पुणे वर्तुळाकार रस्ता प्रकल्प हाती घेण्यात आलेला आहे। आता या प्रकल्पालगतच्या 117 गावांचा सर्वांगीण विकास एमएसआरडीसीच्या माध्यमातून साधला जाणार आहे। जीटी रुग्णालयाच्या आवारात सुरू करण्यात आलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामधील अतिदक्षता विभागात आणखी 10 खाटांची भर पडणार आहे। अत्यवस्थ रुग्णांना अतिदक्षता विभागातील खाटा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे।
भातसा जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मागील 3 ते 4 दिवसांमध्ये सातत्यानं पावसाची नोंद झाली आहे. परिणामी नदीपात्रात गढूळ पाणी आल्यानं मुंबईला गढूळ पाण्याचा पुरवठा होतोय. मध्य रेल्वेच्या स्थानकांवरील आपत्कालीन वैद्यकीय कक्ष गेल्या काही महिन्यांपासून बंद असल्याचं उघडकीस आलंय. त्यामुळे मुंबईतील प्रवाशांची सुरक्षा धोक्यात आली आहे. ससून रुग्णालयामध्ये आता गर्भवती आणि नवजात बालकांमधील अनुवंशिक आजारांचं निदान होणार आहे. गर्भवती महिला आणि नवजात बालकांच्या महागड्या तपासण्या अतिशय कमी दरात होणार आहेत. पुण्यातील घरांच्या विक्रीला घरघर लागल्याचं चित्र आहे. घरांच्या विक्रीमध्ये जुलैपासून सलग 3ऱ्या महिन्यात सप्टेंबरमध्ये घसरण झाली आहे. सणासुदीच्या काळामुळे ग्राहकांकडून सोन्याची खरेदी वाढल्यानं भावात तेजी दिसून येते. सोन्याचा भाव 81,000वर गेलाय, तर चांदीच्या भावानं 1 लाख रुपयांची पातळी ओलांडली आहे. तुळजाभवानी मंदिर संस्थानचा लोगो मतदानातून निवडणार येण्यात आहे आणि या संदर्भात मतप्रक्रिया सर्व भक्तांसाठी खुली असेल. यंदा दिवाळीच्या कालावधीत विधानसभा निवडणुकीचा आचारसंहितेचा काळ असल्यानं बचत गटांचे सर्व सरस महोत्सव यंदा रद्द करण्यात आलेले आहेत. त्यामुळे महिला बचत गटांचा हिरमोड झाल्याचं दिसतंय.